हाय एव्हरीवन, मी आहे MSTC टॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा ब्लॉग 32वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्यात. सो कालपासून 12वीच्या बोर्डच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. काल इंग्लिशचा पेपर होता आणि माझ्या फ्रेंड्सकडून ते जे इम्प्रूव्हमेंटची एक्झाम देत आहेत त्यांच्याकडून रिव्ह्यूज आणि यूट्यूबवरती खूप जणांनी रिव्ह्यूज टाकलेत. ते पाहून असं वाटायला की त्या सोपीने सगळ्यांचीच वाट लावलेली आहे. सो बट मे बी न्यूज येत आहे ना की 4 मार्क्स भेटणार आहे. सो आय डोंट नो दॅट मच, बट हां. आणि अबाउट आपल्या एक्झामचं बोलूया. सो मार्क्सचं मी सांगते म्हणलं होतं, बट मी मार्क्स तुम्हाला बेस्ट भेटल्यावरती सांगते. आणि मी खूप प्रयत्न करते की मला छान मार्क्स पडावे. आतासुद्धा डिसेंट मार्क्स आहेत मला, बट हां, मला कॉन्फिडन्स येईल जेव्हा मी तुमच्यासोबत माझे छान मार्क्स सांगेन. आणि मी जेन्युइन आहे या सगळ्याबाबत. कारण म्हणजे असं नाही आहे की मी छान मार्क्स पडल्यावरतीच तुम्हाला दाखवते फक्त, असं पण नाही आहे. बट मला स्मॉल गोष्टी असं जास्त क्लिअर राहायला आवडतात. सो हां, पेपर खूप टफ होता. म्हणजे असा पेपर मॅथ्सचा म्हणजे मला मला दाखवून दिलं की हे तुला जास्त म्हणजे की तुला जास्त खूप प्रॅक्टिस करायची गरज आहे. तू जास्त प्रॅक्टिस कर आणि मगच तुला जास्त. कारण मॅथचा पेपर म्हणजे मी बोलू शकत नाही, इतकं घाण होता. घाण म्हणजे अवघड होता. सो आणि म्हणजे पण हे CETसाठी खूप छान आहे ही मॅथच्या पेपरची लेवल. आणि फिजिक्स केमिस्ट्री तर मॉडरेटच होतं, जसं असायला पाहिजे. मी म्हणलं होतं मॅट्रिक्स आणि एवढी होतं मॅथच्या याला. सो मॅट्रिक्स म्हणजे आपलं बघा ना किती सोपा चॅप्टर आहे. बट त्यातच खूप म्हणजे माझा वेळ गेला. फॉर्म्युले म्हणजे रिवाईज मी तर म्हणलं होतं की मला मॅट्रिक्सची फॉर्म्युले रिवाईज करायचे आहेत आणि थोडं बहुत PYQ इम्पॉर्टंट PYQ पाहिलं की झालं. बट नाही, प्रत्येक चॅप्टरला खूप रिव्हिजन लागत आहे. आणि एवढीचं बोलायचं म्हणजे जाऊ द्याच, माझ्याकडे त्यांना बोलायला काही नाही आहे. कारण मॅट्रिक्स इतकं घाण गेलं म्हणजे एवढी तर किती अवघड असणार, तुम्ही विचारच करा. सो असं म्हणून नाही जमणार की हे अवघड होतं, हे अवघड होतं. एक्सक्यूज नाहीच द्यायचे आपल्याला. हां, जास्त प्रॅक्टिस वाढवायची गरज आहे. मी आता त्यावरती फोकस करेन. जास्त PYQs आणि MCQ सॉल्व्ह करेन, जास्त प्रॅक्टिस करेन. आणि हां, उद्या एक्झाम आहे. आमची 8 तारखेलाच एक्झाम होती, बट 9 तारखेला म्हणजे 9 फेब्रुवारीला शिफ्ट केली. सो मॅनेजमेंट छान आहे आमच्या क्लासचं, एकदम पीकवरती आहे. आणि हा आहे सिलॅबस 12 तारखेच्या एक्झामचा उद्याच. फिजिक्स म्हणजे हे सगळं ऑल. आणि हां, मला एक काहीतरी सापडलेलं आहे माझ्या स्कूल टाईमचं. सो ही माझ्या स्कूलची डायरी. आता मी ती कट केली अर्धी. सो हे आता माझं टू डू लिस्ट आहे. हे जरा इग्नोर करा, कालचं आहे हे आजचं. ओके, मॅथ्सचं मी ट्रिग्नोमेट्रिक रिमेनिंग PYQs राहिले होते म्हणजे पण थोडेफार ते मी कंप्लीट केलेत. आणि इंडेफिनाईट म्हणजे जे इंटिग्रेशन आहे त्याची मला आज क्वेश्चन स्टार्ट करायचे आहेत. सो बॅकग्राऊंडला वॉईस येत असेल बिपचा, इग्नोर दॅट. आणि फिजिक्सचे KTGचे PYQ म्हणजे झालेत. सो मी तुम्हाला दाखवते. आणि जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत म्हणजे PYQs आपल्याला सध्या मस्ट आहेत. सो मी ते केलेत कंप्लीट. आणि मी लिहिते PYQ कारण आजच से मजबूर. सो हे ऑल. आणि अबाउट हां, केमिस्ट्री मतलब केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे PYQ तेही राहिलेत माझे. थोडंफार रिव्हिजन राहिले माझं, त्याचं नोट्स रिवाईज करायचं, मी तुम्हाला दाखवते. सो हां, ह्या माझ्या नोट्स आहेत. आणि याच्यात जे PYQs आहेत माझ्या क्लासच्या नोट्स आहेत, याच्यात जे PYQs आहेत ते JEEचे आहेत PYQ. आता मला CETची करायची आहे. आणि मला अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडच्या नोट्स रिवाईज करायच्या आहेत. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इतकं म्हणजे इतका रट्टा मारावा लागत आहे. खूप म्हणजे आता अवघड जातं असं म्हणायला भागच नाही. आपल्याकडे पर्याय नाही, ऑप्शन नाही येते म्हणायला, आपल्याला करावंच लागणार आहे. सो हेच ऑल होतं. अँड मी ट्रिग्नोमेट्रीच्या नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत कालच रिव्हिजन करताना. सो हे नोट्स दुसरं पेज आहे आता. आणि टाईम मॅनेजमेंट तुम्ही आतापासूनच ट्राय करा मॅनेज करायचा. कारण माझ्या ह्या पेपरमध्ये तसंच झालं आहे. मला म्हणजे मॅथच्या पेपरला टाईम पुरला नाही मला क्वेश्चन सॉल्व्ह करायला. सो असं आपल्याला मेन एक्झाममध्ये नाही व्हायला पाहिजे. मला तर माहिती, मला अनुभव आहेत, पण जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही आताही क्वेश्चन सॉल्व्ह करताना टायमर लावूनच क्वेश्चन सॉल्व्ह करा. सो ॲक्युरेसी येणं महत्त्वाचं आहे, बट ॲक्युरेसीसोबत टाईम मॅनेजमेंट येणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण एक क्वेश्चन आपल्या बरोबर येतो, पण एक क्वेश्चनमध्ये आपण 2 क्वेश्चन वाया घालवतो, 2 क्वेश्चनचा वेळ वाया घालवतो. सो यात काहीच अर्थ राहणार नाही. आता मी पण प्रॅक्टिस करणार आहे टाईम लावूनच क्वेश्चनची. सो मी उद्या माझा पेपर झाल्यावरती रिव्ह्यू टाकेन पेपर कसा होता. आणि मार्क्स मी नंतर अपडेट करेन तुम्हाला छान आले तर. सो हेच होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.